झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रीडा क्षेत्रातील इतर काही घडामोडी पाहूयात, मात्र संक्षिप्त स्वरूपात। टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीला यंदाचा सिएट इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलाय। दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार विराटला देण्यात आला। पाकिस्तान विरुद्ध जरी त्याची बॅट तळपली नसली तरी गेल्या वर्षभरातील कामगिरीसाठी तो क्रिकेट ऑफ द इयरचा मानकरी ठरलाय। या पुरस्कारासाठी त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क, श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला या दिग्गजांना मागे टाकलंय। टीम इंडियाची सध्याची कामगिरी ही क्लेशदायी असून चांगली टीम हाताशी असतानाही त्यांचा परफॉर्मन्स मात्र खराब होतोय, असं मत भारताचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी व्यक्त केलंय। पाकिस्तान विरुद्ध टीमची कामगिरी पाहता काही बोलण्याचीच इच्छा होत नाही। त्यांची कामगिरी पाहून वेदनाच होत आहेत। वाईट बोलायचं नाही म्हणून जास्त काही बोलण्यात अर्थ नाही, अशा शब्दात 1983चा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देवनं आपली व्यथा मांडली। भारताविरुद्ध तिन्ही वनडेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समन आणि सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या बॉलरला पाकिस्तानकडून 5-5 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केली आहे। भारताविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये पाकनं 2-0 विजयी आघाडी घेतली आहे। तिसरी वनडे दिल्लीत होणार असून सिरीज गमावलेली टीम इंडिया आता फक्त लाज वाचवण्यासाठी खेळताना दिसेल। पाकिस्तानी क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळून त्यांनी आणखी चांगली कामगिरी करावी, यासाठी पाकिस्तानकडून या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे। सोमदेव देवबर्मन आणि त्याचा युक्रेनचा पार्टनर स्टाकोवस्की यांचा चेन्नई ओपन टेनिस टुर्नामेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभव झालाय। थायलंडच्या संचल सोमचत रतिवताना या जोडीनं त्यांचा 6-3, 7-5 न पराभव करत भारताचं चेन्नई ओपनमधलं आव्हान संपुष्टात आणलं। तब्बल 66 मिनिटं चाललेल्या या मॅचमध्ये थायलंडच्या रतिवताना बंधूंनी शानदार कामगिरी केली। आता सेमीफायनलमध्ये त्यांना आंद्रे बेगेमन आणि मार्टिन एमरीच्या जर्मनीच्या जोडीशी 2 हात करावे लागणार आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।